प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना येत्या सोमवारी होते, त्यामुळे शांत नितळ अशी शरयू नदी देखील आनंदानं शहारून गेली। शरयू तीरी वसलेल्या अयोध्या नगरीत भक्तांची मांदियाळी अवतरली आहे आणि अयोध्येत जिथं जावं तिथे रामनामच गजर ऐकू येतोय। देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त अयोध्येत पोहोचलेत। या रामभक्तांच्या पोटाची आबाळ नको म्हणून खास प्रसादाची व्यवस्था करण्यात येते। अगदी 24 तास या रामभक्तांसाठी पोटभर जेवणाची व्यवस्था करण्यात आली आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी गणेश ठाकूरनं। पाहूया। अयोध्या नगरीत देशभरातून राम भक्त पोहोचतायत। या सगळ्या राम भक्तांना जेवणाची खाण्यापिण्याची व्यवस्था झाली पाहिजे, यासाठी जागोजागी असे काही लोक आहेत ज्यांनी भोजन प्रसाद भंडारा असा लावलेला आहे। आणि पाहू शकता गर्दी, आज सकाळची वेळ आहे आणि या सकाळच्या वेळेमध्ये देखील हे सगळे लोक इथं येत आहेत। सगळी गरीब माणसं आहेत ज्यांना इथं आल्यानंतर जेवणाची व्यवस्था नसते, राहण्याची व्यवस्था नसते, खाण्यापिण्याची व्यवस्था नसते। या सर्वांसाठी इथं ही व्यवस्था केली गेली आहे। आपण पाहतोय मोठी रांग इथं लागलेली आहे आणि या सर्वांना जर आपण पाहिलं तर पोट भरून रामाचा प्रसाद जेवणासाठी इथं हे सर्वजण आलेले आहेत। मी यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतो की कधीपासून यांनी सुरू केलेला आहे। आप बताइए कब से भंडारा लगा? आज से शुरू किया आपने? आज से शुरू किया है। और कब तक लगाएंगे ये भंडारा? जब तक राम जी चाहेंगे तब तक चलेगा। अच्छा, यानी कोई समय नहीं है, जब तक आप कर पाएंगे तब तक आप करेंगे। ये 24 आवर चलेगा, दिन रात। अच्छा, कितने लोग खाते हैं अनुमत दिन में लगभग? कम से कम 20-30 हजार लोग। अच्छा, और खाने में क्या देते हैं? पूड़ी सब्जी रोटी? खाने में पूरी सब्जी हलवा खिचड़ी चना। अच्छा, आज कड़ी चावल बनेगा, हलवा बना था सुबह। बहुत बढ़िया। आप लोग कहाँ से आए हैं? श्योपुर जिला से, मध्य प्रदेश से। मध्य प्रदेश से आए हैं। अभी पहुंचे क्या? हाँ, तो पहले खाना खाएंगे यहाँ? नहीं, दर्शन करके आगे दर्शन बोला प्रसाद ले लो और बहुत बड़े दर्शन हुए। जय श्री राम। तक रहेंगे कि चले जाएंगे वापस? नहीं, रुकेंगे तो राम मंदिर को लेकर क्या कहते हैं, क्या सोचते हैं? आनंद राम रूप गुणशील स्वभाव प्रमुदित होती देगी सुनी राहूं मंत्र जाप मम दृढ़ विश्वासा पंचम भजन सुवेद प्रकाशा। अयोध्येमधील हे राम भक्त आणि हेच वातावरण आपल्याला पुढील काही दिवस पाहायला मिळेल आणि 22 जानेवारी नंतर असंख्य राम भक्त इथं दर्शन करण्यासाठी येतील, त्यांना ही सेवा उपलब्ध केली जाईल। कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।